गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख तो अख्ख्या डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। विवेक चूडामणी त्याचा आपला अभ्यास सुरू आहे आणि असत परिहार
या विषयांतर्गत श्लोक क्रमांक 331 ते 339 या गटातील श्लोकांचा आपला अभ्यास मागील वेळेला पूर्ण झालेला आहे. अम, छान एक श्लोकांचा गट आपल्यासमोर. पुन्हा मी नेहमीच बोलतो, सर्वच गटांच्या बाबतीत हे बोलावं लागतं, पण जेव्हा जेव्हा एक थेट साधन आपल्या हातामध्ये आचार्य आणून ठेवतात. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की त्या पारमार्थिक ग्रंथांचा आपण अभ्यास करतो, समजावून घेतो, पण तरीसुद्धा नेमकं मी काय करू हा प्रश्न एक अनुत्तरितच राहून जातो बऱ्याच वेळा साधकांच्या बाबतीत. तर तसा तो राहू नये असा हा गट की ज्याच्यामध्ये थेट प्रक्रिया आचार्य आपल्याला शिकवत आहेत. आणि हा जो गट 331 ते 339 मी जे म्हणालो, या गटातल्या सर्व श्लोकांचं सार ज्याला म्हणतात, ते जर एका वाक्यात सांगायचं असेल तर अनात्म अशा विषयांचं चिंतन किंवा त्याला विषयानुसंधान असं म्हणूया, ते टाकून सर्व काळ आत्मचिंतन, आत्मानुसंधान, तत्वानुसंधान, अनेक नावं त्याला आहेत, नामानुसंधान असंही म्हणतात त्याला, हे सांभाळण्याचं थेट साधन आचार्य आपल्याला या गटामध्ये उपदेशित आहेत. आणि हे जे विषयांचं अनुसंधान कमी व्हावं आणि त्याचाच अर्थ असा आहे की आत्मानुसंधान टिकावं, यासाठी म्हणून सहाय्यभूत म्हणून बाकी साधना असते. काय विषय काय सुरू आहे आपला पुन्हा एकदा. मूळ जे एक साधन प्रक्रिया आपल्या हातामध्ये आचार्य देतात आहे, ती काय देतात आहे तर ती अनुसंधान, आत्मचिंतन, आत्मानुसंधान, तत्वानुसंधान इत्यादी. अप्रतिम साधन आहे, अप्रतिम. म्हणजे त्याच्याबद्दल जितकं बोलावं परमार्थशास्त्रामध्ये तितकं कमी आहे. कारण 24 तास जर मी एखादं साधन करू शकत असेल, बोलण्याची भाषा, 24 तास म्हणजे अर्थातच झोपेचे काही तास, आपले कर्तव्य कर्माचे काही तास सोडल्यास इतर सर्व वेळ जर एखादं साधन मी करू शकत असेल तर ते अनुसंधान हेच आहे. म्हणून मी या दृष्टीने म्हणालो की ज्याला खरा परमार्थ करायचा आहे, ज्याला खरी आपली प्रगती साधायची आहे, त्यांनी तर विशेष लक्ष या गटाकडे दिलं पाहिजे. अनुसंधान. पण हे अनुसंधान टिकू न देणारी एक गोष्ट माझ्या अंतःकरणात असते आणि ते म्हणजे विषयानुसंधान. कारण आपल्या चित्ताला अखंड अनुसंधान करण्याची सवय असते, त्याला अनुसंधान नाही शिकवावं लागत. चित्ताला चित्ताला काय शिकवावं लागतं मग, तर विषय बाजूला करून आत्माचं आत्मानुसंधान, तत्वानुसंधान, आत्मानुसंधान, तत्वचिंतन हे कसं साधायचं. आणि ही जी साधना आहे याला आपण जर मुख्य साधना असं जर म्हटलं तर त्याला सहाय्यभूत म्हणून इतर साधनं आहेत. उदाहरणार्थ विवेक, वैराग्य, शमाधिषटक, मुमुक्षुत्व, ही साधनच आहेत. पण इथे जो आता आचार्यांच्या समोर बसलेला शिष्य आहे तो या आत्मानुसंधानाचा अधिकारी आहे, असा त्याचा अर्थ. पण माझ्या बाबतीत आपण, म्हणजे आपल्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हे जे बाकीची साधनं आहेत, विवेक, वैराग्य, समाधिषटक, मुमुक्षुत्व, हे साधनाचं साधन आहे. म्हणजे काय, आत्ता जे मुख्य साधन म्हणून आपण बोललो, ज्याला अनुसंधान म्हणतात, तत्वानुसंधान म्हणतात, हे जे मुख्य साधन आहे ते साधन जमावं म्हणून आधीची साधनं पूर्ण करावी लागतात. साधनेचं साधन विवेक, वैराग्य, समाधिषटक, मुमुक्षुत्व, आणि म्हणून त्यांना अंतरंग अप्रत्यक्ष म्हटलेलं आहे. अंतरंगच आहे, कर्म आणि उपासनेच्या तुलनेने अंतरंग आहे, पण तरीही ते अप्रत्यक्ष ठरतात आहेत.
पण ती पूर्ण करावी लागतात. विवेक जर नसेल, वैराग्य नसेल, शमाधिषटक नसेल, मुमुक्षुत्व तीव्र नसेल, हे सर्व जर नसेल तर विषयाचं अनुसंधान बंद होणं अशक्य आहे. विषय वैराग्य ते आत्मलाभाचे सौभाग्य त्याच्यासाठी म्हणतात. गाडी शेवटी फिरून फिरून परमार्थ तिथेच येते, याचं कारणच ते आहे. ती प्रक्रिया आहे ती सगळी. आणि हे साधनेचं साधन. परंतु आत्मानुसंधान ज्याचा थेट उल्लेख आचार्य या श्लोकांच्या गटात करत आहेत, की ज्याला निदिध्यासनाचं स्वरूप येतं, हे अंतरंग प्रत्यक्ष साधन आहे. आणि एक साधक म्हणून आत्मानुसंधानाचा अधिकार वाढवीत राहणे, थोडक्यात विवेक वैराग्य, ही जी सगळी यादी मगाशी आपण बघितली, साधन चतुष्टय ज्याला म्हणतात, संपन्न होत राहणं, अधिकार वाढवत राहणं. आणि हे करत असतानाच आत्मानुसंधानाचं अंतरंग प्रत्यक्ष साधन सांभाळणं, हा परमार्थाचा राजमार्ग आहे. कारण अनेक जण असं विचारतात, मग म्हणजे काय, मग आमचं ते सगळं विवेक वैराग्य पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आत्मानुसंधान करू नये, असं नाही आहे. हातात हात घालून चालणारी साधन आहे. हातात हात घालून. कारण जेवढा वेळ मी आत्मानुसंधान सांभाळू शकेन, समजा क्षण, 2 क्षण, 4 क्षण, 2 मिनिटं, सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणतात, जमलं समजा मला. मग एवढा वेळ, जेवढा वेळ मी आत्मानुसंधान सांभाळू शकलो, तेवढा वेळ विषयाचं अनुसंधान दूर राहिलं की नाही? म्हणजे आत्मानुसंधान आणि विषय अनुसंधान दूर ठेवण्याला मदत केली की नाही? आणि मुळात आत्मानुसंधान मला 2 मिनिटं का होईना का सांभाळता आलं? कारण मुळात तेवढा वेळ मी विषय बाजूला ठेवू शकलो म्हणून. असं हे एकमेकात हातात हात घालून चालणारं साधन आहे. पण परमार्थाचा राजमार्ग आहे. आणि आचार्य म्हणतात की विषय चिंतन जसं कमी होईल, त्यांनी काय होतं, तर आपलं मन स्वस्थ होऊन, आपलं चित्त शांत होऊन ते चैतन्याकार होण्याच्या योग्यतेचं होतं. काय सुंदर एक एक गोष्ट आपल्यासमोर उलगडत जाते पहा. आपण जर अभ्यास केला ना, व्यवस्थित जर समजवून घेतलं, मला याच्यातनं काय नेमका शिकायचं आहे, या या एवढूस एका श्लोकाच्या त्या वाक्यातनं सुद्धा शिकता येतं, की जर माझं मन अखंड अस्वस्थ असेल, अखंड अशांत असेल, याचा अर्थ सरळ आहे काय, माझं विषय चिंतन, मला जरी वाटत असलं की भरपूर विरक्ती माझ्याकडे आहे, असं मी स्वतःला प्रमाणित करत असतो. शुद्ध मराठीत सर्टिफाय म्हणतात त्याला. हा, मी म्हणजे काय, विरक्तच आहे, मला कशाची आसक्ती नाही, असं मी स्वतःलाच प्रमाणित करत असतो. आणि तरीही माझं मन अस्वस्थ असतं, अशांत असतं, या ना त्या कारणाने क्षुब्ध असतं. मग आचार्य इथे तेच सांगतात आहे की विषय चिंतन जसं कमी होईल त्यांनी मन स्वस्थ होतं, शांत होतं. आणि जर माझं मन स्वस्थ शांत नसेल तर याचा अर्थ विषय चिंतन माझं कमी झालेलं नाही. हे असं शिकत जाता येतं आपल्याला साधनेच्या दृष्टीने. पण हे असं विषय चिंतन जेव्हा कमी होतं मन, आणि त्या त्या प्रमाणामध्ये, इट्स नॉट अ बायनरी प्रोसेस, इट्स डायरेक्टली प्रपोर्शनल. ज्या प्रमाणात विषय चिंतन कमी, त्या प्रमाणात मन स्वस्थ आणि शांत. अगदी एक प्रॅक्टिकल टिप जाता जाता, ज्या प्रमाणात व्हॉट्सॲपच्या सर्व ग्रुपवरचे सर्व संदेश वाचण्याचं प्रमाण कमी, काय आजकाल आपल्या आधुनिक साधकांची फारच अवस्था वाईट आहे. आणि व्हॉट्सॲप, नेहमी मी व्हॉट्सॲपचं नाव घेतो, मला काही त्याचा राग नाही आहे, मी स्वतः ते वापरतो कारण ते साधन आहे, त्याचा उपयोगही करून घेता येतो. पण सोशल मीडिया असा त्याचा अर्थ आहे. याचं कारण आहे, ज्या विषयाचा माझ्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो, तो विषय अचानक हे सगळे सोशल मीडिया माझ्यासमोर दत्त म्हणून आणून हजर करते. आणि मुळात आवड आतमध्ये असतेच, पण त्याचं चिंतन मी कधीच करत नसतो, पण नेमकं ते आणून समोर ठेवतं. आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी नावाची एक युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यावर माझी अत्यंत श्रद्धा असल्यामुळे प्रत्येक संदेश वाचलाच पाहिजे असा माझा पण आहे. म्हणजे तो पाठवणाराही वाचत नसतो, पण मी वाचतो.
अशी माझी अवस्था आहे. मुद्दा काय चालू आहे? एक प्रॅक्टिकल टीप मी जसं म्हणालो जाता जाता, ह्या सर्व गोष्टी माझं मन गढूळ करतात. विचार करा, व्हॉट्सॲप दोन दीड दीड दोन दोन तास, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, इत्यादी इत्यादी. चित्त शांत कसं होईल? आणि हे अखंड सकाळी उठल्यापासून, म्हणजे मला पहाटे 3:30-4ला व्हॉट्सॲप मेसेज पाठवणाऱ्यांचं मला आता विशेष कौतुक वाटतं. विनोदाने बोलतोय मी. कारण उठतात तर खरी, विचार आहे 3:30-4 वाजता, खरं किती चांगली गोष्ट आहे पहाटे उठून. काय करतात? व्हॉट्सॲप. रामकृष्ण हरी. माझं चित्त अशांत करण्याची संपूर्ण व्यवस्था मी करतो, आणि तरीही परमार्थ माझा सुरूच आहे. मग मी काय शिकलो विवेक चूडामणीमधनं? ते चित्त शांत झालं तरच ते चैतन्यकार होण्याच्या योग्यतेचं होणार आहे. आणि म्हणून तर समर्थ साधकाचं लक्षण करतात, प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. काय सुंदर मार्गदर्शन आहे पहा. प्रत्यक्ष माया अलक्ष करी. आपला जो चालू विषय आहे ना, त्याच्याशी अगदी थेट संबंध आहे या ओवीचा. विषय चिंतन. नामरूपात्मक जी माया आहे, जी प्रत्यक्ष दिसते, प्रत्यक्ष अनुभवाला येते, ती दिसत असूनही, कारण ती तर दिसणार तर आहे, अनुभव तिचा येणार आहे. आपण प्रापंचिक आहोत, आपली कर्तव्य अजून संपलेली नाहीत. पण असं असूनही तिचं मिथ्यात्व तो लक्षात घेतो. याला म्हणायचं प्रत्यक्ष माया अलक्ष करी. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर विषय चिंतन थांबवतो. परमपूज्य मंदाजींच्या भाषेत बोलायचं झालं, प्रारब्धाला ओढू देतो, ढकलत नाही. प्रारब्धवशात मला जी काही कर्तव्य प्राप्त झालेली आहेत, ती करायचीच आहेत, उत्कृष्ट करायची आहेत. त्यामुळे ही माया या रूपाने, आणि पंच ज्ञानेंद्रियांवर जे बंधन आहे, विषय, विषुन्वती, संस्कृत धातू, बंधन करतोय तो. डोळे उघडल्या दिसणार आहेच माया, कानाने ऐकू येणारच आहे. तो भाग वेगळा, पण तिचं मिथ्यात्व जो लक्षात ठेवतो त्याला म्हणायचं प्रत्यक्ष माया अलक्ष करी. आणि निर्गुण निराकार जी ब्रह्मवस्तू, जी दिसत नसूनही त्याचं सत्यत्व जाणून, मागच्या वेळेस मी जो उल्लेख केला होता त्याचा महिमा जाणून त्याच्या अनुसंधानात राहतो, म्हणजे तत्वानुसंधानात राहतो. जो आपला मुख्य विषय सुरू आहे, चित्तवृत्ती आत्माकार करण्याचा अभ्यास करतो, त्याला समर्थ साधक असं म्हणतात. फार सुंदर विषय आपल्यासमोर साधक म्हणून या गटामध्ये येतोय. काय करायचं आहे आणि मी ते करतो आहे का, हे माझं, हे तपासणं माझं कर्तव्य आहे. कोणी मला येऊन सांगणार नाही आहे. सद्गुरू मार्गदर्शन करतात आहेत, या ना त्या पद्धतीने मार्गदर्शन सुरू आहे, पण वाटचाल तर मलाच करायची आहे की नाही. आणि म्हणून मी एक व्हॉट्सॲप म्हणजे सोशल मीडियाचं उदाहरण दिलं, की कशी नको असलेली, म्हणजे प्रारब्धवशात एक आलेली अशांती तर असतेच आपल्या आयुष्यामध्ये. पुन्हा त्याला अशांती म्हटलं तर, त्याला अशांतीचा दर्जा दिला तर तो अजून एक वेगळाच विषय आहे. पण माझ्या क्रियमाणकर्म स्वातंत्र्यामध्ये ज्या गोष्टींचा माझ्याशी संबंध नाही, त्या गोष्टी मी रोज अखंड त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, म्हणजे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान ज्याला म्हणतात, त्यांनी आपल्याला जसं वरदान आहे तसं तो एक दृष्टीने शाप पण आहे. कारण कल्पना करा, एक 25, 30, 40 वर्षापूर्वी ह्या समस्या होत्या का कुठल्या साधकाच्या जीवनामध्ये? नव्हत्या. तेव्हा इंटरनेट नावाची गोष्टच नव्हती. एकेकाळी टी व्ही पण नव्हता. हा तो स्मार्टफोन नावाचं अत्यंत एक, पुन्हा तेच आहे, ते साधन नीट वापरलं तर त्याचा उपयोग आहे. पण ते जेव्हा मला वापरायला लागतं, तेव्हा गडबड आहे. तेव्हा साधक या व्याख्येमध्ये मी बसत नाही. आणि श्लोक क्रमांक 339, याच्यामध्ये तर आचार्य स्पष्ट सांगतात की अनात्म पदार्थांविषयी आसक्ती असलेल्याला मोक्ष प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच ज्याला मोक्ष प्राप्त झालेला आहे त्याच्या ठिकाणी ही आसक्ती असत नाही. अगदी स्वाभाविक आहे. कारण जर
अनात्म पदार्थांविषयींची आसक्ती असेल तर मोक्ष जर प्राप्त होतच नसेल तर तो ज्याला प्राप्त झाला आहे त्याच्या ठिकाणी आसक्ती असणं शक्य नाही. पुढे श्लोक क्रमांक 340 ते 349 असा हा नवीन श्लोकांच्या गटाला प्रारंभ होतोय. आणि त्याचा विषय आहे आत्मनिष्ठेचे विधान. आत्मनिष्ठा, ब्रह्मनिष्ठा, त्याचं विधान. संबंधितच विषय आधीच्या गटाशी अर्थातच. आणि त्यातल्या 340व्या श्लोकाचा आपला अभ्यास सुद्धा मागच्या वेळेला पूर्ण झाला होता. आता आजच्या अभ्यासासाठी आपल्यासमोर पुढचा श्लोक आहे, श्लोक क्रमांक 341. तो मी वाचतो. सर्वात्मना बंध विमुक्ती हेतु सर्वात्म भावान्न परोस्ति कश्चित दृश्याग्रहे सत्युपपद्यते सौ सर्वात्मभावोस्य सदात्मनिष्ठया. काय म्हणतात आचार्य? सर्वात्मना बंध विमुक्ती हेतु. उपाय सांगतात आहे पुन्हा एक. सर्वात्मना, सर्वात्मना हे काय आहे तर बंध विमुक्ती हेतु. आणि सर्वात्म भावान्न परोस्ति कश्चित. बघणार आपण आता अर्थ बघूच या. आणि दृश्याग्रहे म्हणजे दृश्य अग्रहे सत्युपपद्यते सौ सर्वात्मभावस्य सदात्मनिष्ठया. त्याचा अर्थ इथे दिलेला आहे. ही सर्व प्रकारांनी बंधनातून साफ मोकळे होण्याला उपाय सर्व आपलेच स्वरूप आहे असा निश्चय करणे. आणि ह्या वाचून दुसरा कोणताही असत नाही असंही पुढे म्हणतात आचार्य. आणि हा सर्वात्मतेचा निश्चय ह्या मुमुक्षुला निरंतर स्वरूपनिष्ठेने बाह्य संकल्पांचा उदय म्हणजे दृश्य अग्रहे न होऊन, म्हणून तिथे अग्रहे शब्द आहे. होऊन म्हणजे सती प्राप्त होतो, उपपद्यते. पुन्हा एकदा काय म्हणतात आचार्य? सर्व बंधनातून जर आपल्याला मोकळं व्हायचं असेल त्याला उपाय काय आहे तर सर्व हे आपलंच स्वरूप आहे असा निश्चय करणं. आणि त्याच्यापेक्षा दुसरा उपाय असत नाही असं सुद्धा आचार्य म्हणतात आहे. आणि याला साध्या भाषेत एका शब्दात म्हणायचं तर सर्वात्मतेचा हा जो निश्चय आहे, हा जो आहे निरंतर स्वरूपनिष्ठेने बाह्य संकल्पांचा उदय न होऊनच प्राप्त होतो. म्हणजे आता ह्या श्लोकामध्ये आचार्य जी उपाययोजना सुचवत आहेत त्याचा जर आपण उलट्या क्रमाने विचार केला, हा जो सरळ सरळ अर्थ दिलेला आहे या श्लोकामध्ये, उलटीकडनं जर आपण सुरुवात केली तर आधीचा जो गट होता त्याच्याशी आपल्याला एक छान चालू विषयाशी त्या संगती चांगली लावता येते. कसं? विषय चिंतन हा आपला संदर्भ सुरू आहे आधीच्या गटातला, ज्याच्यावर आपण आत्ता बोललो. विषय चिंतन, विषय चिंतनापासून जर आपण सुरुवात केली म्हणजे तोच धागा जर सुरू ठेवला आपल्या विचाराचा, चिंतनाचा, तर विषय चिंतन हे ज्याचं स्वरूप आहे किंवा ज्याचा परिणाम आहे त्याला म्हणायचं बाह्य संकल्प हे आहे. बरोबर? विषय चिंतन त्याचं स्वरूप बाह्य संकल्प हे आहे. मला हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, इतकं पाहिजे, तितकं पाहिजे, आत्ता पाहिजे, नंतर पाहिजे. डॉक्टर काका म्हणतात फारच मोठा महाभाग असेल तर त्याला तितकं नको, म्हणजे मिळू देऊ नको भगवंता, तिला मिळू देऊ नको, त्याला कसं हे मिळालं, त्याची लायकी नसताना लोकांची लायकी मी ठरवायची, इत्यादी बाह्य संकल्प. पण त्याचा जर उदय झाला नाही बाह्य संकल्पाचा, विषय चिंतन हे ज्याचं स्वरूप आहे, त्याचा परिणाम आहे काय? बाह्य संकल्प, त्याचा जर उदय झाला नाही म्हणजे साध्या भाषेमध्ये विषय चिंतन थांबल्यानंतर सर्वात्मतेचा म्हणजे सर्व आपलेच स्वरूप आहे असा निश्चय प्राप्त होण्यात होतो.
असं आचार्य या श्लोकात म्हणतात. आणि नुसतं ते नाही तर हाच एकमेव, म्हणजे न परह अस्ति कश्चित म्हटलेलं आहे की नाही या श्लोकामध्ये. न परह अस्ति कश्चित, हाच एकमेव उपाय सर्व प्रकारच्या बंधनातून मोकळं होण्याचा आहे, असं आचार्य दृढतापूर्वक प्रतिपादन करतात. दृढतापूर्वक म्हणण्याचा उद्देश असा की हाच एकमेव उपाय आहे, दुसरा उपाय त्याला नाही, इथपर्यंत आचार्य सांगतात. सर्व प्रकारच्या बंधनातून मोकळं होण्यासाठी सर्वात्मता, सर्वात्मतेसाठी बाह्य संकल्पांचा उदय बंद पडणं, बाह्य विषयांचं चिंतन थांबणं. आणि हे किती तर्कशुद्ध आहे जर आपण विचार केलं तर आपल्या लक्षात येतं. कारण बंधनातून मोकळं होणं हा विषय या श्लोकामध्ये आचार्य मांडतात आहेत. आणि त्याच्यासाठी सर्वात्मता, सर्वात्मभाव हा उपाय सुचवत आहेत. आणि त्याच्यासाठी पुन्हा पायरी मागे आलो तर विषयचिंतन थांबवण्यासाठी सुचवतात आहे. पण बंधनाचाच आपण विचार केला तर बंधनासाठी द्वैताची गरज आहे. साधं गणित आहे. कारण बंधन हा शब्द सिद्ध होत नाही द्वैताशिवाय. कारण ज्यानी बंधन करायचं ते, ज्याला बंधन करायचं ते, दोरीनी मला बांधायचं आहे. परंतु मंदात ते म्हणतात एक तिसरी गोष्ट पण लागते, काय? खांब लागतो हो, ज्या खांबाला मला बांधायचं आहे, दोरीनी बंधन करायचं. ठीक आहे, आपण खांब काढून टाकूया. माझे हातपाय बांधता येतात की नाही खांब नसताना? बंधन. थोडक्यामध्ये बंधनासाठी द्वैताची गरज आहे, बंधनासाठी विरुद्ध भाव असलेल्या गोष्टींची आवश्यकता आहे. कारण ज्यानी बंधन केल्या जातं आणि ते ज्याला केलं जातं विरुद्ध भाव असलेल्या गोष्टी असतात. पण सर्वात्म भाव जेव्हा होतो, तो सर्वात्म भाव जर झाला, समजा झाल्यानंतर बंधन ही संकल्पनाच उरत नाही. म्हणून मी म्हणालो की ती तर्कशुद्ध आहे. पहा, सर्वात्म भाव असेल, सर्वच मी असेल, तर बंधन कसं असेल आणि कशाचं आणि कोणाचं होईल? आपण दरवेळी आरंभी आचार्यांच्या आत्मषटकम मधला श्लोक म्हणतो, आजही म्हटला. काय? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तिर न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा सर्वात्म भाव आहे. सदा मे समत्व, जे सर्वत्र आहे, जे सदा आहे, जे समत्वानी आहे, ते मी आहे असा निश्चय झाल्यानंतर बंध सिद्धच होत नाही. आणि बंध सिद्ध न झाल्यामुळे बंध सापेक्ष मोक्ष या संकल्पनेला सुद्धा अर्थ उरत नाही. हे कधीतरी सांगण्याची वेळ येते. आज आपली ती नसेल कदाचित, पण हे माहितीच पाहिजे. कारण मोक्ष हा शब्द सुद्धा बंध सापेक्षच आहे. जर बंधनच शिल्लक राहिलं नाही, सर्वात्म भाव झाला, आता बंध काय आणि मोक्ष काय? म्हणून आचार्य म्हणतात आहे की न मुक्तीर न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मोक्ष या संकल्पनेलाही त्याच्यामुळे अर्थ उरत नाही. मुद्दा आपला सुरू आहे की सर्वात्म भाव हा एकमेव उपाय आचार्य का म्हणतात आहेत बंधातून मोकळं होण्याचा, ते आपण समजून घेतोय. परंतु हे साधण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आणि ज्याचा आधीच्या श्लोकाच्या गटांशी पुन्हा संबंध आपण जोडतो आहे, काय? विषय चिंतन. म्हणजेच बाह्य संकल्प उदय न होणं आवश्यक आहे. आपलं सगळं काय म्हणतात ते, आपलं गाडं अडतं ते तिथेच तर अडतं ना सगळं. आणि परमपूज्य काकांचं तर मला इतकं आवडतं, इतकं छान वर्गीकरण त्यांनी करून दिलेलं आहे. काय? व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती. अखंड दिवसभर माझं चित्त या चारच्या चिंतनातच असतं. करा, आपल्या आपल्या आपापल्या अंतःकरणात आपण अभ्यास करावा की खरंच किती वेळ दिवसातले
आणि त्यातला आपण व्यापाचा भाग काढून टाकूया, की परवाच मला कोणीतरी विचारलं होतं की मग आता नियोजन प्लॅनिंग म्हटलं होतं त्यांनी, कर्माचं करावं लागतं की नाही. करावंच लागतं, कारण माझं कर्तव्य अजून संपलेली जर नसतील, कर्तव्य कर्म, कालच आपण बोललो, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. ऐसा कीजे की जगन्नाथ आभारू पडे, असं जर माऊली मला सांगत असेल तर माझं कर्तव्य मला उत्कृष्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी नियोजन करावंच लागणार आहे. त्याच्यासाठी त्या संबंधीचं चिंतन करावंच लागणार आहे. आत्ताचा चालू विषय ज्याला व्याप म्हणता येईल ते वेगळं. पण ते सोडून जेव्हा मी अखंड व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, तिला ते शोभतं का, हिला हे बरं दिसतं का, त्यांनी असं करता कामा नये, इतके त्याच्यावरती उपकार केले पण आता साधं फोनसुद्धा 2 वर्ष झाले केलेला नाही, इत्यादी इत्यादी, ही जी सगळी रडगाणी आणि अखंड आपलं विषय चिंतन सुरू असतं. आणि मग त्याच्यातून बाह्य संकल्प, हे न होणं आवश्यक आहे. तरच मला तत्वानुसंधान सांभाळता येणार आहे. सहाव्या सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणते काय, जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसिय भूमिके समाधी राहे. सुंदर व्याख्या समाधीची ज्ञानेश्वर माऊली करते की जेथ पुढील पैस पारुखे, म्हणजे काय, ज्या अवस्थेमध्ये भावी काळातील काय म्हणे कर्तव्याचा विस्तार बंद पडतो, ज्याला परमपूज्य काकांनी अतिशय सोपा आणि छान शब्द दिलाय, काय, भविष्यातील उड्या. आणि मागील स्मरावे ते ठाके, म्हणजे भूतकाळातील घडलेल्या कर्तव्याचं सुद्धा जे स्मरण आहे ते सुद्धा बंद पडतं. त्याला परमपूज्य काका म्हणतात भूतकाळातील बुड्या, भविष्यकाळातल्या उड्या, भूतकाळातल्या बुड्या, जे अखंड मी करत असतो. कारण मी वर्तमान सोडून मी एक तर भविष्यात रमत असतो किंवा भूतकाळात रमत असतो. पण हे जेव्हा सर्व बंद पडतं, थोडक्यात आपल्या आत्ताच्या भाषेत बोलूया, बाह्य संकल्पांचा उदय होत नाही, अशा वृत्तीच्या समान भूमिकेवर काय होतं, समाधी स्थिर होते, समाधी राहे. पुन्हा आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं, सर्वात्मभाव स्थिर होतो. पण कधी, पुढील पैस पारोखे, मागील स्मरावे ते ठाके. आणि हे बैठकीच्या साधनेचा जर आपण विचार केला, ध्यान या दृष्टीने जर या ओबीकडे बघितलं आणि याच दृष्टीने माऊलीने त्याचं वर्णन केलं आहे, तर तो ध्यानाचा जो काही अर्धा एक तास, पाऊण तास, 2 तास जे काही असतील ते साजरं होण्यासाठी, डॉक्टर काकांचे शब्द आहेत, तो साजरा होण्यासाठी इतर वेळेला माझ्या हातात कोणतं साधन आहे, जे आपलं मुख्य विषय सुरू आहे, तत्वानुसंधान. कारण दिवसभर माझं चित्त जर असं तत्वानुसंधानाच्या माध्यमातून आवरलेलं असेल, सावरलेलं असेल, तर प्रत्यक्ष ध्यानाभ्यासाला मी जेव्हा बसतो, नामस्मरणाला बसतो, तेव्हा हे करणं अतिशय सोपं जातं. पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके. कारण मुळातच चित्त आवरलेलं आहे, मुळातच विषयांचं चिंतन अगदी कमीत कमी जेवढं कर्तव्यासाठी आवश्यक आहे तेवढं मगाशी आपण बोललो. कारण पुन्हा आपल्याला सातत्याने हा विचार करावाच लागणार आहे विवेक चूडामणीचा अभ्यास करताना, की आचार्य उपदेश करतात आहेत ते काय संन्याशाला करतात आहेत, मी प्रापंचिक आहे. त्यामुळे ते मला लावून घेणं ज्याला म्हणतात, ते लावून घ्यावं लागणार आहे मला, ते जे साधन आहे ते. तेव्हा समाधी स्थिर होते, सर्वात्मभाव स्थिर होतो. आणि पुन्हा प्रापंचिक या दृष्टीने विचार केला तर सर्वात्मभाव किंवा सर्वत्र आत्मदृष्टी हे जे साधन आचार्य या श्लोकात आपल्याला सांगतात आहे, ते स्वीकारायचं असेल मला प्रापंचिक म्हणून, तर आपापली कर्तव्य निष्काम भावनेने उत्कृष्ट पार पाडता येतात जेव्हा मी हा भाव स्वीकारतो. कारण असा प्रश्न येऊ शकतो ना,
की अहो प्रपंचामध्ये मी सर्वात्मभाव स्वीकारला तर प्रपंचामध्ये गोंधळ, व्यवहारामध्ये गोंधळ उडू शकेल. अजिबात नाही. व्यवहारात गोंधळ घालणं हा परमार्थाचा उद्देशच नाही आहे. मग सर्वात्मभाव स्वीकारून जर मला प्रपंच करायचा असेल, मला व्यवहार करायचा असेल, तर मी कसं वागलं पाहिजे? तर माझं जे कर्तव्य आहे ते निष्काम भावनेने उत्कृष्ट पार पाडलं पाहिजे. कर्मफलाच्या बाबतीमध्ये देवाचे जे मनोगत तेची माझे उचित, समर्थ सांगतात आहेत दासबोधात. हे माझ्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. देवाचे जे मनोगत, रामकृष्ण हरी, मी माझे प्रयत्न उत्कृष्ट केलेले आहे. यश दे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा. यत्न कसून करेन मी, कारण कर्तव्य उत्कृष्ट पार पाडायचं आपण आत्ताच बोललो. पण कर्मफलाचा जेव्हा संबंध येतो तेव्हा देवाचे जे मनोगत तेची माझे उचित, हा भाव सांभाळता येतो. काय शिकतोय आपण? सर्वात्म भाव कसा सांभाळायचा एक प्रापंचिक साधक म्हणून, ते शिकतोय. प्रपंचामध्ये ज्या जीवांशी माझा संबंध येतो, त्यांच्याशी माझा जो व्यवहार होतो, त्यांच्या स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी योग्य व्यवहार करणं. दुसऱ्या भाषेत, माझ्या अंतःकरणाची शांती ढळू न देता, परमपूज्य काकाजी म्हणतात, आपल्या पोटातलं पाणी हलू न देता. हा व्यवहार जो होतो, जसं ज्योत्स्नाताई म्हणाल्या मागच्या वेळेला, गुणेषु वर्तन इति मत्वान सज्जते, तो दोन जीवांचा आपापसातला व्यवहार आहे. आणि दोन जीव म्हणजे त्रिगुणात्मक दोन जीवांचा आपापसातला व्यवहार आहे. त्यामुळे आपण जरी पारमार्थिक विचारांचे असलो, बरं ही पण एक गंमतच आहे, जणू काही मी सद्गुणाचा पुतळाच आहे असं गृहीत धरूनच आपलं सगळं चाललेलं असतं. पण ठीक आहे, एक काही का होईना पारमार्थिक विचार आपण आपल्या अंतःकरणात बाळगले आहेत, त्याचा अर्थ समोरच्या व्यक्ती ती बाळगेलच, ती पारमार्थिकच असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे व्यवहारामध्ये माझं नुकसान करून घेणं हा उद्देश नाही, हे नाही परमार्थ शिकवत मला. हा बावळटपणा झाला. याला भोळेपणा नाही म्हणत परमपूज्य काका म्हणतात, हा बावळटपणा आहे. त्यामुळे रूपाशी व्यवहार करताना जे योग्य असेल व्यवहारामध्ये तसाच व्यवहार त्या रूपाशी करायचा, पण लक्ष मात्र स्वरूपाकडे पाहिजे त्याच्या. म्हणजे काय होतं, कुठल्याही व्यक्तीबद्दल ना आसक्ती निर्माण होत, ना द्वेष निर्माण होत. कारण त्याचं आणि माझं स्वरूप एकच आहे. आसक्ती कोण कोणाची करणार आहे, आणि द्वेष तरी कोण कोणाचा करणार. सर्वात्मभाव शिकतोय बरं आपण. यांनी माझी शांती ढळत नाही, मगाशीचा मुद्दा होता. शांती ढळली नाही म्हणजे काय होतं, चित्त स्वस्थ राहतं. कुठल्याही व्यवहाराचा पद्मपत्र मीमांबसी माझ्यावरती परिणाम होत नाही. त्यांनी काय होतं, माझं चित्त स्वस्थ राहतं, शांत राहतं, आणि अस्वस्थ चित्त चैतन्यकार होण्याच्या योग्यतेचं होतं. आणि असं करता आल्यास संकल्पांचा उदय न होऊन, असं जर माझं छानपैकी आयुष्य जर मी आखून घेतलं असेल, आखीव रेखीव पद्धतीने परमार्थाला अत्यंत अनुकूल असं माझं जीवनाची घडी मी बसवून घेतली असेल, तर कल्पना करा, बाह्य संकल्प कर्तव्यपूर्ती संपल्यानंतर कशाला उदय होतील. आणि बाह्य संकल्पांचा उदय न होऊन यथार्थ मोक्षप्राप्ती होते, असं हा श्लोक आपल्याला शिकवतो. सर्वात्मभाव. आता बाह्य संकल्पांचा उदय न होऊ देण्याचं महत्त्व जे आहे ते आपल्या चित्तावर ठसवण्यासाठी पुढचा श्लोक आपल्यासमोर आहे. श्लोक क्रमांक 342. दृश्यस्याग्रहणं कथं नु घटते देहात्मना तिष्ठतो, बाह्यार्थानुभव प्रसक्त मनसस्तत्तत्क्रियां कुर्वतः, संन्यस्ताखिलधर्मकर्मविषयैर्नित्यात्मनिष्ठापरै तत्त्वज्ञै करणीया करणीयमात्मनि सदा नंदे
चुभिर्यत्नतः दृश्यस्याग्रहणं कथम नु घटते देहात्मना तिष्ठतो. अर्थ आहे त्याचा इथे दिलेला की देहाशीच आपले तादात्म्य करून राहिलेल्या, कंसात दिला त्यांनी, वनिता विनोदादी बाह्य पदार्थांचा रसास्वाद घेण्यात ज्याचे चित्त लंपट झाले आहे अशा. काय सांगितलं? पहिली गोष्ट म्हटलंय देहाशीच आपले तादात्म्य करून राहिलेल्या, म्हणजे काय? हा देह मी आहे. सर्व गडबड होते ना ती खरं तिथेच होते. विचार केला ना, चिंतन केलं तर अगदी लक्षात येतं. या सर्व गोष्टी इतकं सगळं आपण शिकतोय विवेक चूडामणीमध्ये, या सर्वाचं मूळ फक्त देहबुद्धी हीच आहे. कारण देह सत्य मानलं ना तरच ही पुढची गडबड आहे सगळी. हे सगळं बाह्य संकल्प, विषय चिंतन, कारण देह मी आहे. त्यामुळे देहाशीच तादात्म्य करून राहिलेल्या वनिता विनोदादी, लक्षात आलं असेल काय म्हणायचं आहे. बाह्य पदार्थांचा रसास्वाद घेण्यात ज्याचे चित्त लंपट झाले आहे, त्याच्यातच रमतो आहे, रंगतो आहे. परमपूज्य काकांनी त्याला एक सुंदर शब्द दिला आहे, दृश्य क्रीड. जो दृश्य क्रीड आहे, दृश्यातच रमतोय आणि रंगतोय अखंड, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, रात्री झोपेपर्यंत अखंड भोग, पंच ज्ञानेंद्रियांचे भोग भोगण्यातच ज्याचं चित्त रमताय, रंगत आहे. त्या संबंधीच त्याचे काय होतात आहेत? बाह्य संकल्प होतात आहेत. कारण ते भोग मिळवावे लागतात, मग त्याच्यासाठी कर्म करावे लागतात. त्याच्यासाठी आली ती सगळी गाडी. लंपट झालाय म्हणजे अत्यंत रंगलेला आहे, रमलेला आहे. अशा व त्या त्या क्रिया बाह्य पदार्थ संपादन करण्याकरता कायिक, वाचिक व मानसिक व्यापार करणाऱ्या पुरुषाला, आपण आत्ता जे बोललो ते सर्व, अशा पुरुषाला काय होतं तर दृश्याचे ग्रहण न होणे, बाह्य संकल्प उदयास न येणे, हे कसे बरं घडेल? आचार्य प्रश्न विचारतात आहे आपल्याला. या दोन गोष्टी एकत्र कशा नांदतील साध्या भाषेमध्ये? म्हणून जे एक परमार्थामध्ये अखंड वैराग्याचा आग्रह आहे, अखंड विरक्ती, ते कशासाठी आहे? ते त्याच्यासाठी आहे. कधी कधी येतो की नाही असा बंडखोरीचा विचार मनामध्ये, काय काय हरकत आहे हो, समजा नाही आहे माझ्याकडे वैराग्य, मला नाही का परमार्थ साधणार, तो कसा साधेल असा प्रश्न विचारतात आहेत आचार्य. आणि थोडक्यात कसा साधणार नाही हे समजून सांगतात आहेत की हे सगळं जर असेल तर दृश्याचं ग्रहण न होणं आणि बाह्य संकल्प उदयास न येणं हे कसं बरं घडेल? आसक्त आहे प्रपंचामध्ये, अखंड रमलेला आहे, रंगलेला आहे, भोगाविषयी अत्यंत तत्पर आहे. अशा असलेल्या पुरुषाच्या म्हणजे साधकाच्या मनामध्ये बाह्य संकल्प उदय होणारच आहे ना, विषयांचंच चिंतन घडणार आहे. म्हणून तिथे प्रश्न विचारतात आहेत. आणि यास्तव ज्यांनी ब्राह्मणत्वादी सर्व धर्म, विहित व निषिद्ध कर्मे आणि शब्दादी स्त्रकचंदन वनितादी विषय यांचा त्याग केला आहे, नित्य असा जो आत्मा, त्याच्या ठिकाणी ज्यांची निष्ठा आहे, ज्यांनी सत्सद विवेक केला आहे व जे नित्यानंदाची इच्छा करतात, त्यांनी प्रयत्नाने स्वतःच्या ठायी बाह्य संकल्पाचा उदय होणार नाही असे अवश्य करावे. म्हणून मी म्हणालो की हा जो श्लोक आहे 342 क्रमांकाचा, जो मी आत्ता वाचला, त्याचा अर्थही वाचला, हा पुन्हा एकदा आचार्य बाह्य संकल्पाचा उदय न होणं किती महत्वाचं आहे हे आपल्या चित्तावर ठसवण्यासाठी हा श्लोक आहे. म्हणजे कल्पना करा, विवेक चूडामणी म्हणा किंवा इतर कुठलेही ग्रंथ घ्या, हे सर्व ज्यातले जे श्लोक असतात ते सूत्रबद्ध असतात. सूत्रबद्ध असतात याचा उल्लेख आत्ता का करतोय तर असं म्हणतात की त्या जो काही अर्थ, जे काही सांगायचं आहे त्या लेखकाला, त्या संतांना, त्या महंताला,
त्या अर्थाला धक्का न लागू देता जर एखादा शब्द कमी करू शकले तर त्यांना पुत्रप्राप्तीचा आनंद होतो असं म्हणतात. असं म्हणतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की जितक्या कमीत कमी शब्दामध्ये सांगता येईल जे सांगायचं आहे ते, असा प्रयत्न असतो. बरोबर आहे. असं असताना आचार्य, आधीचा जो श्लोकांचा गट आपला पाहिला एवढा 8-10 श्लोकांचं जे काही होते ते, आणि आत्ता सुद्धा जे चालू आहे, आता 3-4 श्लोक झाले या गटातले, एकच विषय लावून धरतात आहेत आपल्या भाषेत. कोणता? बाह्य विषयाचं चिंतन, किंवा इथे या गटात वापरलेला शब्द बाह्य संकल्पांचा उदय. म्हणजे मुद्दा मला एवढाच मांडायचा आहे, आचार्यांना त्याचं इतकं महत्त्व वाटतं की ते इतके श्लोक त्याच्यासाठी खर्ची घालतायत, आणि मला त्याचं महत्त्व वाटत नसेल तर माझी बुद्धी मी तपासायला हवी का नको? तर मला अधिकार आहे म्हणण्याचा की मी विवेक चूडामणीचा अभ्यास करतो. पुन्हा एकदा हा श्लोक आपल्यासमोर केवळ त्याचं महात्म्य ठसवण्यासाठी आहे. हा प्रश्न उपस्थित करतात आहे की जो असा रमलेला रंगलेला आहे, संसारामध्ये भोगामध्ये आसक्त आहे, त्याच्या ठिकाणी कसं शक्य आहे बाह्य संकल्पांचं उदय न होणं, विषय चिंतन न होणं? ते शक्य नाही आहे. आणि मग पुढे जे आचार्यांनी म्हटलेलं आहे की सर्व धर्म कर्मे विषिद्ध, विहित निषिद्ध इत्यादी सर्व विषयांचा त्याग, नित्य आत्मनिष्ठ, सदसत विवेक, नित्यानंदाची इच्छा. म्हणजे सारांशाने जर बोलायचं झालं तर मी जसं मघाशी उल्लेख केला की बाह्य विषयांचा उदय होऊ नये, मग त्याच्यासाठी काय करायचं हे सांगण्यासाठी एक पाऊल मागे येऊन आचार्य आपल्याला साधनेचं साधन इथे उपदेश करतात आहेत. साधनेचं साधन काय? मगाशी जे बोललो ते विवेक, वैराग्य, क्षमादे षटक, मोक्षत्व आहे की नाही विचार करा. सत असत विवेक, स्पष्ट विवेकाचा उल्लेख आहे. नित्यानंदाची इच्छा म्हणजे काय? मोक्षाची इच्छा. ब्रह्मनिष्ठा, सर्व धर्म सर्व कर्म यांच्याविषयी त्याग करणं, वैराग्य, समाधी षटक, हे सर्व. म्हणून मी म्हणलं मी साधनेचं साधन आता आचार्य एक पाऊल मागे येऊन आपल्याला सांगतात आहे. म्हणून मी इतकी सुंदर प्रक्रिया आचार्य आपल्या हातात या श्लोकांच्या, सर्व हे जे श्लोक आपण आता अभ्यासतोय ना, गेले काही सत्र झाली, प्रत्यक्ष प्रक्रिया सांगतात आहे, कसं करायचं हे सांगतात आहे, काय करायचं सांगतात आहे, काय केल्याने काय होतं हे सांगतात आहे, ते होत नसेल तर का होत नाही आहे हे सांगतात आहेत. त्यामुळे साधनेचं साधन या श्लोकामध्ये आचार्य आपल्याला शिकवतात आहेत. आणि हे जे साधनेचं साधन म्हणजे विवेक, वैराग्य, क्षमादे षटक, मुमुक्षुत्व, ज्याला आपण अंतरंग प्रत्यक्ष साधन म्हणालो, हे साधन जितक्या यशस्वीरित्या मी संपादन केलं असेल त्या प्रमाणामध्ये जे मुख्य साधन आहे, आत्मानुसंधान सांभाळणं किंवा बाह्य संकल्पांचा उदय न होऊ देणं, हे त्या प्रमाणात मला शक्य होणार आहे. त्या प्रमाणात मला त्याचा बंदोबस्त करता येणार आहे. थेट जाऊन तत्वानुसंधान आणि आत्मानुसंधान याला नाही जाऊन झोंबता येत. पुन्हा मगाशी बोललो त्याप्रमाणे ते करू नये असं नाही आहे, पण त्यात यश संपादन होत नाही जर मी विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे साधन, आणि मग त्याच्यानंतर श्रवण मनन निधिध्यासन, हे तत्वानुसंधान शेवटी निधिध्यासनाच त्याची परिणती होते. हे अंतरंग प्रत्यक्ष साधन जर मला सांभाळायचं असेल तर त्याच्यासाठी अंतरंग अप्रत्यक्ष साधन जे आहे त्याचा अधिकारच कमवावा लागतो, त्याला दुसरा उपायच नाही आहे. आणि ते जेवढ्या प्रमाणामध्ये मी संपादन करीन त्या प्रमाणामध्ये हे पुढचं जे साधन आहे त्याच्यामध्ये मी यशस्वी ठरणार आहे. ज्ञानेश्वर माऊली तिसऱ्या अध्यायात याच अर्थाने म्हणते की जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही.
मग संतुष्टीची ठाई कुंठे सहजे. काय जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही. जोपर्यंत निरीच्छ स्थिती प्राप्त नाही, ज्याचं आत्तापर्यंत सगळं आपण वर्णन ऐकलं, तोपर्यंत कर्म करणे आहेच. परंतु आत्मतोषाच्या अवस्थेमध्ये कर्म काय होतं, सहजच बंद पडतं. आणि ते कर्म बंद पडतं याचा अर्थ सकाम कर्म बंद पडतं असा आहे बरं का. नाही तर सद्गुरूंनी कर्म केलीच नसती. सकाम कर्म बंद पडतं. म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं, बाह्य संकल्पांचा उदय होत नाही. पण कधी, जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही. त्याच्यासाठी ही आर्तता जी आहे, सकामता आहे, फलाची अपेक्षा आहे, विषयांमध्ये रंगणं आहे, रमणं आहे. इथे जे म्हटलंय, बाह्य पदार्थांचा रसास्वाद घेण्यात चित्त लंपट झालेलं आहे. अखंड विषयातनं सुख, त्याच्याच मागे धाव, त्याचीच आसक्ती, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत व्यापार राहणारच आहे. आणि व्यापाराचा अर्थ हे सगळे संकल्प. असं हे अम, आपल्या चित्तावरती ठसवण्यासाठी पुन्हा एकदा काय, बाह्य संकल्पांचा उदय न होऊ देणं किती महत्वाचं आहे, हे आचार्य समजून सांगतात आहेत. आणि पुढे 343 क्रमांकाचा जो श्लोक आपल्यासमोर येतो आहे, तो याच काय म्हणूया विषयासंदर्भात आहे. त्यामुळे तो घेऊया. आहेत आपल्याकडे थोडे 5-7 मिनिटं. सार्वात्मसिद्धये भिक्षु कृतश्रवणकर्मण समाधिम विददात्येषा शांतो दांत इति श्रुती. बृहदारण्यकात जी एक श्रुती येते, त्या श्रुतीचा उल्लेख केलेला आहे. पण मुख्य सांगणं काय सुरू आहे की वेदांत श्रवण रूप कर्म करीत असून इतर सर्व कर्मांचा त्याग करणाऱ्या संन्याशाला, पुन्हा आचार्य उपदेश करतात त्या संन्याशाला, शांतोदांत इत्यादी शम करणाऱ्याने, दमन करणाऱ्याने, पहा पुन्हा भाषा आलीच आहे शमदमाची, आपण बोललो होतो, अशी ही या आरंभाची श्रुती सर्वत्र आत्मभाव सिद्ध व्हावा म्हणून काय करावं, समाधी करावा असा उपदेश करीत आहेत. समाधी करावा. समाधी हा जो संस्कृत शब्द आहे तो पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून समाधी करावा असं म्हटलेलं आहे. थोडक्यामध्ये मोक्ष प्राप्त होण्यास सर्व कर्मत्यागाप्रमाणे समाधीचीही आवश्यकता आहे. कारण कर्मत्याग हा तर त्याचं काय म्हणू एक आधीची, आणि हे संन्याशासाठी तत्वज्ञान आहे, लक्षात ठेवायचं. योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. कर्माची मर्यादा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत. पण आपल्याला विचार करायचा एक प्रापंचिक म्हणून जो आपण पूर्ण विचार केलेला आहे, हे वर्णन आचार्य या श्लोकामध्ये करतात आहे. कशासाठी हे पुन्हा सगळं, जो मूळ विषय सुरू आहे, सर्वत्र आत्मभाव सिद्ध व्हावा, सर्वात्मभाव सिद्ध व्हावा म्हणून समाधी सुद्धा करावा. म्हणजे इथे समाधी सुद्धा काय आहे, त्याचं साधनच ठरत आहे शेवटी सर्वात्मभावाचं. मगाशी जो आपण विचार केला, पुढील पैस पारोखे मागील स्मरावे ते ठाके, ऐसे सरसे भूमिके समाधी राहे. कारण समाधीमध्ये जेव्हा प्रत्यक्ष तो अनुभव येतो सर्वात्मभावाचा, तो घेतल्याशिवाय सर्वात्मभाव सिद्ध होत नाही. म्हणून ह्या दोन गोष्टी आचार्य करायला सांगतात आहे. एक कर्मत्याग आणि दुसरा समाधीचा अनुभव. आणि असा जो काय म्हणूया महात्मा असतो, हे ज्यांनी साधलेला आहे, असा जो सिद्ध असतो म्हणूया, त्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये एक प्रसिद्ध श्लोक येतो. म्हणजे खरं मागच्या वेळेला जो एक श्लोक होऊन गेला, मला वाटतं 339 क्रमांकाचा श्लोक, त्याच्यात आचार्यांनी जे म्हटलेलं आहे की
सुप्तस्य नो जागरणं न जाग्रतः इत्यादी हे जे वर्णन आचार्यांनी त्या 339 क्रमांकाच्या श्लोकात केलेलं आहे. आणि या श्लोकात केलेलं वर्णन, विशेषतः त्या श्लोकातलं, हे तर अगदी त्या भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायावरच, अध्यायातल्या त्या श्लोकावरच आधारित आहे. काय? या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. प्रसिद्ध श्लोक आहे आणि विलक्षण एक असा वैशिष्ट्यपूर्ण श्लोक म्हणता येईल दुसऱ्या अध्यायातला. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलूया, जो बाह्य विषयांचं अखंड काय करतो, संकल्प करतो, बाह्य विषयांचं अखंड चिंतन करतो, त्याला ज्या गोष्टीविषयी रात्र असते, आता इथे रात्र याचा अर्थ काय आहे? उपलक्षण आहे, अज्ञान. या निशा सर्वभूताना, त्या बाबतीत हा जो महात्मा असतो तो अखंड जागा असतो. तस्याम जागृती संयमी. आणि यस्याम जागृती भूतानी, म्हणजे हा पुन्हा बाह्य पदार्थांचा रसास्वाद घेण्यात ज्याचं चित्त लंपट झालेलं आहे, म्हणजे जो अखंड ज्या बाबतीत जागा आहे, त्या बाबतीत हा जो संयमी म्हणजे मुनी म्हणजे यती जणू झोपलेला आहे, ते त्याचं चित्त त्याच्यामध्ये रमत नाही, रंगत नाही. असा हा फार सुंदर श्लोक जो आहे, भगवद्गीता दुसरा अध्याय, पुन्हा एकदा अगदी या श्लोकावरती आधारित आचार्यांचा तो श्लोक आहे असं जाणवतं. 339 विशेषतः. पण हे महत्वाचं आहे. आणि हे काय म्हणूया, सिद्धाचं लक्षण म्हणून ठीक आहे, पण आपण मगाशी जे शिकलो की एक साधक म्हणून, म्हणजे मला साधक म्हणून सुद्धा घेण्याचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा मी या समर्थांच्या व्याख्येमध्ये बसतो. कोणत्या? प्रत्यक्ष माया अलक्ष करी. म्हणजे हा जो श्लोक आपण आत्ता बघितला भगवद्गीतेतला, ते सिद्धाचं लक्षण आहे. आणि माझ्यासाठी साधक म्हणून ते साधन आहे. मग माझं साधन पुन्हा काय आहे? प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष लक्षी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी, या नाव साधक. कारण आपल्याला नेहमी सांगण्यात येतं, पहा, सिद्धाचं जे लक्षण असतं ते साधकाचं साधन असतं. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ती संयमी, हे सिद्धाचं लक्षण जर असेल तर प्रत्यक्ष माया अलक्ष करी आणि अलक्ष वस्तू लक्ष्यंतरी, हे माझ्यासाठी साधक म्हणून साधन आहे. इथे आपला 343 क्रमांकाचा जो श्लोक, त्याचा अभ्यास पूर्ण झाला. आणि मी आत्ता जे म्हणालो की साधकाचं जे साधन आहे ते करण्याचं सामर्थ्य, ते करण्याची प्रेरणा सद्गुरूंनी आपल्या सर्वांना द्यावी, अशी सदिच्छा त्यांच्याच चरणी व्यक्त करून हे चिंतन आपण त्यांच्या चरणी अर्पण करू आणि आज थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप धन्यवाद मंगेश दादा. पुन्हा एकदा तुम्हाला इथून नमस्कार करतो. कोणाला प्रश्न असल्यास मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारा. मला एक थांबूया. संकल्प संकल्प रहित हे जे म्हणलं आहे हे, हं. अं, कदाचित प्रश्न चुकीचा असेल, पण मी तुम्ही सांगा जर चुकीचं असेल तर, की भूक लागल्यावर मला खायला हवं हा संकल्प
आणि तो जीवनमुक्तालाही होत असेल असं गृहीत धरून मी म्हणतो की संकल्परहित म्हणणं आणि ह्याचा काय संबंध आहे? भूक लागल्यावर जेवणं याला संकल्प म्हणतच नाहीत. भूक अच्छा. लागल्यावर जेवणं याला कर्मसुद्धा म्हणत नाहीत. तहान लागल्यावर पाणी पिणं, भूक लागल्यावर जेवणं हे अगदी काय म्हणूया स्वाभाविक शरीर धर्म समजल्या जातात. झोप आल्यावर झोपणं. तुझं म्हणणं बरोबर आहे, कारण हे जीवनमुक्ताला पण असतात. हम्म. हम्म. संकल्प याचा अर्थ, त्याचा परिणाम जर विचार करायचा झाला तर फलाची इच्छा असा होतो. एखादा संकल्प आपण का करतो? तर आपल्याला फलाची इच्छा असते की नाही, म्हणून करतो. आणि फलाची जी इच्छा आहे त्याची जेवढी तीव्रता जास्त, तेवढी वासना आपण ज्याला म्हणतो, हम्म. वासनेची तीव्रता जास्त. तर मला माझं समजा एखादं कर्तव्य पूर्ण पार पाडायचं आहे, तर ते मी जसं मगाशी म्हणालो त्याच्यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे. ते कर्म योग्य रीतीने पार पाडावं, याला म्हटलं तर हाही संकल्पच आहे. पण हा संकल्प कोणासाठी आहे? तर माझ्या फलप्राप्तीसाठी नाही आहे. पुन्हा भगवंतालाच ते फल अर्पण करून मी करतो आहे. त्यालाच तर निष्काम कर्म म्हणतात, बरोबर? तर भगवंताची ही आज्ञा आहे की आपलं कर्तव्य उत्कृष्ट पद्धतीने पार पाडायचं आहे, म्हणून तो केलेला संकल्प आहे. तो संवादी संकल्प म्हणता येईल, जर त्याला संकल्प म्हणायचंच असेल तर. पण मला भोगायचं आहे, मला फल हवं आहे, माझी इच्छा आहे, त्याला संकल्प म्हणायचं. हम्म. हम्म. कामना, ज्याला संकल्पनातून कामना जन्माला येते, थोडक्यामध्ये इच्छा जन्माला येते. आणि त्या इच्छेच्या तीव्रताच तर आपल्याला अडकवते ना बंधनामध्ये. ठीक आहे. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म किंवा भूक लागणे सध्या, किंवा स्नान किंवा अंघोळ म्हणजे स्वच्छता असणे, स्वच्छता राहणे, बरोबर. हे नित्य नैमित्तिक कर्मात मोडत असल्यामुळे तुम्ही म्हणताय की ते आपण शरीराशी बोलण्यासारखं आहे की अरे बाबा तुला आता भूक लागली आहे का? ठीक आहे, तुला देतो. अशा अर्थाने ते संकल्प राहित्य आहे का तिथे? म्हणजे तिथे मला नकोय, तुला हवंय, अशा अर्थाने की अम, ती अगदी स्वाभाविक क्रिया आहे. म्हणजे आपण आता विचार करू थोडासा. म्हणजे म्हणजे सॉरी, म्हणजे हा प्रश्नाचा मागे तो आहे की मनाचं जे कार्य असतं तिथे वृत्ती उठणं की भूक लागली आहे. कळलं मला ते. हा. त्याला संकल्पाचा दर्जा नाही हे आपण समजून हम्म. घेऊ बेसिकली. आणि त्याच्यासाठी एक उदाहरण बोलायचं झालं तर मनुष्य तर प्राणी आहे समजा. तर मनुष्य तर प्राणी जे असतात, त्यांना भोगयोनी म्हणतात, बरोबर? तू ऐकलं असेल की ती भोगयोनी आहे, त्याच्यामध्ये फक्त त्यांना भोग भोगण्याचं स्वातंत्र्य आहे. होय. काय? कारण त्यांना तेवढी विवेकबुद्धी भगवंतांनी दिलेली नाही. पण विचार केला, म्हणजे या दृष्टीने विचार केला तर संकल्प त्यांच्या ठिकाणी आहेत का? कारण त्यांना पण भूक लागते, मग ते जेवतात. त्यांना पण तहान लागते, ते पाणी पितात. ज्या काही आपण शरीर धर्माच्या ज्या काही आलं लक्षात. मूलभूत गोष्टी आहेत हम्म. त्या ते करतात. पण ते करून आपण त्यांना ते संकल्प करतात असं म्हणत नाही. म्हणतो का? विचार कर. कारण हम्म. कुठलीही गाय, कुठलीही कुत्रा, कुठलीही मांजर हे कशाचंही काय म्हणूया साठवण करते का? भूक लागली तेवढ्यापुरती एक वाघ एखादी बकरी मारेल, खाऊन पोट भरला की तो शांत बसतो. हम्म. हम्म. त्याच्या बाजूने बकऱ्यांचा कळप जरी गेला तरी तो बघत नाही त्याच्याकडे. तो असा नाही विचार करत 2-4 मारून ठेवतो, पुढच्या महिन्याभराची सोय होईल. मी कशासाठी सांगतो? एवढीच एक फक्त हे संकल्पना स्पष्ट करण्यासाठी की भूक हम्म. लागली की खाणं, तहान लागली की पाणी पिणं, इत्यादी इत्यादी. त्याला संकल्पाचं स्वरूपच नाही. ते अतिशय शरीर धर्म आहेत ते. नित्यनैमित्तिक कर्मांचा जो तो उल्लेख केला की नाही, त्याच्यामध्ये सुद्धा ते निष्काम केले तर. हो. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते केले म्हणून पुण्य लाभत नाही, मात्र न केले तर पाप लागतं. तो अजून एक वेगळा विषय आहे. हो. पण याला संकल्प म्हणायचंच नाही असं मी म्हणतोय. आलं लक्षात. कळलं.
धन्यवाद. मंगेशजी, हम्म. एक असा प्रश्न मनात येतो आहे, त्याचं खरं खरं म्हणजे तो मला विचित्र असं मला स्वतःला वाटतंय, पण मला उत्तर आत्ता तरी हे ऐकत असताना लक्षात येत नाहीये. आपण जे सगळे सण साजरे करतो, आणखीन ज्याला धार्मिक सगळं जे आपण म्हणतो, आणि त्याच्या मागे उत्सव असतो सगळा, जेवणापासून ते कपडे आणि ते सगळे, हम्म. ते ते सुद्धा बाहेर, म्हणजे मन बाहेरच जातं ना त्यावेळी पण. आणि ह्याच्यात जो विवेक चूडामणी जरी संन्यासी आणि त्यांना जरी हा उपदेश असला अधिकारी असलेल्यांना, तरी पण तो आपल्याला पण आहे. तर त्या दोन्हीचा मेळ कसा घालायचा? हम्म. बरोबर आहे. उत्सव असला किंवा सामूहिक कार्यक्रम असला, हं, आपलं चित्त बाहेर जातं. बरोबर आहे अगदी. पण एक लक्षात ठेवायचं की अधिकार भेदानुसार साधन सांगितलं जातं. हं? त्याचा मेळ कसा घालायचा हा तुमचा मुख्य प्रश्न आहे. त्याचा मेळ हा. कसा घालायचा त्याचं उत्तर आपण बघतो आहे की अधिकार भेदानुसार. आता उदाहरणार्थ, ते जे एखादा उत्सव आपण करतो किंवा एखादा सामूहिक पारमार्थिक कार्यक्रम करतो असं म्हणूया, हं, धार्मिक असेल, पारमार्थिक असेल, कोणत्याही प्रकारचं असेल, हं, हं, तर त्याचं एक मूल्य असतं आणि त्याची एक मर्यादा पण असते. हं, हं, त्याचं मूल्य लक्षात घेतलं तर त्याचं महत्त्व लक्षात येतं. पण त्याला मर्यादा निश्चित आहे. मर्यादा कोणती आहे हे तुम्ही तुमच्या प्रश्नात आधीच सांगून टाकलाय, कारण त्या निमित्ताने पुन्हा चित्त बाहेर जाणार आहे. हं, पण तसं नसतं तर शास्त्रकारांनी, संतांनी हे करा म्हणून सांगितलं असतं का आपल्याला? नाही. आता उदाहरणार्थ 2-3 गोष्टी बघूया त्याचं मूल्य काय आहे. हं, आता हं, समजा दत्त जयंती सप्ताह आपण हं, केला. हं, हं. शैलगमन उत्सव आपला आता येतोय या विकेंडला, बरोबर आहे. 2 उदाहरणं घेऊया. या. आता समजा मी शैलगमन उत्सव किंवा दत्त जयंतीसारखा सप्ताह 7 दिवस मी जर व्रतस्थ राहिलो नाही, तर ते 7 दिवस मी काय करीन? कल्पना करा. आहे की नाही? त्याच्यामध्ये काही बंधन आहेत. विशेषतः दत्त जयंतीचा जो सप्ताह आहे तो नुसता उत्सव नाही आहे. त्याच्यामध्ये पारायण आहे. ते पारायण करायलाच रोजचे 3.5 तास लागतात हं, गुरुचरित्र. म्हणजे काय आहे? देर इज अन अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ते 3.5 तास हं, हं, जर त्या बंधनात मी स्वतःला अडकवून घेतलं नसतं तर तुम्ही काहीतरी उपद्व्याप केले असते की नाही ते 3.5 तास. त्याच्याऐवजी 3.5 तास मी गुरुचरित्राचं पारायण करतोय. वर्षभर आपलं स्वैर पद्धतीने जेवण म्हणजे भोजन आणि जे वाटेल ते खाणं चाललेलं असतं. पण त्या 7 दिवसामध्ये जेवणाचं पण खाण्याचं पण बंधन आहे. काय चालतं, काय चालत नाही. म्हणजे काय झालं? तेवढ्या प्रमाणामध्ये माझी विरक्ती आली की नाही? रसना या इंद्रियाची, डोळे नावाच्या इंद्रियाची, कायिक, वाचिक, मानसिक तप घडलं का नाही? घडलं. बरं, शेवटच्या दिवशी जेव्हा नैवेद्य ज्याला समाराधना म्हणतात, तेव्हा आता कल्पना करा, आता उपवास सोडण्याची वेळ आलेली आहे. 7 दिवस उपवास केलेला आहे. किती माणसाला एक भूक लागली असेल किंवा कधी एकदाच ते अन्न ग्रहण करतो असं झालं असेल, बरोबर? पण नाही. काय? जोपर्यंत सगळा स्वयंपाक होत नाही, नैवेद्य दाखवल्या जात नाही, ब्राह्मण भोजन होत नाही, इत्यादी इत्यादी. पुन्हा काय शिकतोय मी त्याच्यातून? संयम माझ्या इंद्रियांवरचा. मी फक्त 2-3 उदाहरणं तुम्हाला दिली. आता तुम्ही विचार करू शकता, ह्याला म्हणायचं मूल्य, त्या हं, पारमार्थिक धार्मिक कार्यक्रमाचं. हा, हे जर घडत नसेल तर मग रामकृष्ण हरी, मग तर मूल्यही गेलं आणि मर्यादा तर आहेच त्याला. पण हे जेव्हा मी हळूहळू करायला लागतो, त्या त्या प्रमाणात तशी तशी विरक्ती संपादन करायला लागतो माझ्या 5ही ज्ञानेंद्रियांची. त्याच्यावर नियंत्रण मिळवायला लागतो. हं. मग पुढे काय होतं? तर पुढे हे बाह्य पदार्थांचं चिंतन, विषयांचं चिंतन थांबवण्यासाठी मला मदत होते. ते साधनेचं साधन आहे. हा त्याचा मेळ आहे घातलेला. की तुम्हाला कपडे आवडतात का? खूप छान छान कपडे घालायचे वाटतात, अलंकार, दागिने नटावंसं वाटतं. असं करा, महालक्ष्मी येतात आहे, तिला सजवा. पुरणाची पोळी आवडते? थांबा जरा. गुढीपाडवा येतोय, करा ना. पुरणाची पोळी शेवटी मीच खाणार आहे. पण नैवेद्य दाखवून त्याच्यासाठी जे काही थोडीफार
सुंदर सुवास यायला लागतो, पुरणाची पोळी जशी व्हायला लागते घरामध्ये. पण आपण कसं सांगतो लहान मुलांना, आत्ता नाही खायची, अजून नैवेद्य व्हायचा." म्हणजे काय, इतक्या लहानपणापासून आपण मुलांना संयमाचे धडे देतोय. म्हणजे हे सगळं पाळलं जात आहे घरात, हे गृहीत धरून मी बोलतोय. नाही तर पहिली पोळी खाल्ल्याबरोबर सुरू करणारी मुलं आहेत घरामध्ये, आणि त्याचं आईवडील कौतुक करतात. मुद्दा हा आहे की हे त्याचं मूल्य जर मी समजावून घेत गेलो आणि तसं तसं शिकवत गेलो, माझ्या इंद्रियांना वळण लावत गेलो, त्या दृष्टीने एक थोडीशी का होईना मर्यादित स्वरूपात माझी तपश्चर्या घडत गेली, कायिक, वाचिक आणि मानसिक. तर ती पुढे ना, ही सर्व जे आचार्य जे अंतिम साधन सांगतात आहे तत्वानुसंधानाचं, त्याला अत्यंत साह्यभूत या सर्व गोष्टी आहेत. जेवढा त्रास 12 वर्षापूर्वी दत्त जयंतीचा सप्ताह करताना व्हायचा, तेवढा आता होत नाही. म्हणजेच काय, तेवढ्या प्रमाणात शम आणि दम साधलेला आहे आता. हा त्याचा उपयोग आहे. आणि मग आपोआपच विषयांचं चिंतन बाजूला पडतं. त्या 7 दिवसामध्ये आज काय खायचं आणि आज काय करणार आहे घरात स्वयंपाकात, हा माझ्या विषयाचा चिंतनाचा विषयच राहत नाही. पहा कसा फायदा झाला लगेच. ते 7 दिवस थोडा वेळ मला उपलब्ध झाला. आता तुम्ही कसा वापरतो हा भाग वेगळा आहे. असो, मला वाटतं एवढं सविस्तर उत्तर पुरेसं असावं. प्रश्न एवढा काय म्हणजे तशा तऱ्हेने पण सहसा केलं जात नाही. हा, मुद्दा तो आहे. नुसतं केवळ त्याला मग ठोकळेबाजपणा आला असेल की ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या पद्धतीने करायच्या, तर मग त्याचा मूळ गाभाच करून जातो सगळं. ओके. आता महाकुंभ यात्रा करून आलो की नाही, हो ना. तीर्थयात्रा. मग ती यात्रा आहे हे लक्षात राहिलं पाहिजे. ती तपश्चर्या आहे, कायिक, वाचिक, मानसिक, हे लक्षात राहिलं पाहिजे. त्या गंगेचं महात्म्य माहिती पाहिजे. का ती गंगा नदी वेगळी आहे, विलक्षण आहे इतर नद्यांपेक्षा. ते नुसतं पाणी नाही आहे, ते अभिमंत्रित जल आहे. हे वेगळा विषय आहे, पण मुद्दा असा की हे सगळं माहिती असेल, ह्या सगळ्या धारणा आपल्या अंतःकरणात असतील, आणि मग ती यात्रा केली तर ती तीर्थयात्रा, नाही तर तो पिकनिक आहे मग. थँक्यू. नमस्कार दादा. सतत वृत्तींचा अभ्यास करताना किंवा थोडंसं मौन मग साधलं जातं. त्यामुळं मग जीवनातला प्लेफुलनेस कमी होण्याची शक्यता आहे का? किंवा कुटुंबियांचं तसं एक म्हणणं असतं की तू मौनातच असतेस, तू काय रागावली आहेस का वगैरे. म्हणजे जास्त करून ज्येष्ठांचं ते बोलणं मग जरा थोडं वाईट वाटतं की कारण हम्म, सगळेच त्याच जागतिक पातळीवर असतील असं नाही. तर बरोबर मग आहे. ह्याला काय सोल्युशन आहे? करेक्ट. म्हणूनच डॉक्टर काका म्हणतात की परमार्थ जसं शास्त्र आहे तशी ती कला पण आहे. व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट इज अन आर्ट. कारण शास्त्र तर आपण शिकतोच आहे विवेक चुडामणीमध्ये. पण जो प्रापंचिक मनुष्य असतो त्याला परमार्थ जेव्हा वापरायची वेळ येते ना, तर ती त्याला कला असं म्हणतात. आणि तू जसं म्हणाली त्याप्रमाणे विशेषतः कुटुंबामध्ये, तर आता काय 4 लोक जमले समजा घरामध्ये, तर मी मौनामध्ये जाणं हे मला शोभत नाही, योग्य दिसत नाही, कितीही माझी इच्छा असली तरी. हां, याचा अर्थ ते रात्रभर गप्पा करतात आहे म्हणून मी रात्रभर गप्पा कराव्या असंही नाही. थोडं तारतम्य बाळगावं लागतं. पण असं जरी असलं तरी त्यांची जी एक अपेक्षा असते, एक माफक अपेक्षा असते की आपण त्यांच्यामध्ये सहभागी व्हावं. ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे आणि व्हायलाच पाहिजे, हे सांगतोय मी. आता प्रश्न असा आहे, त्यांच्यात सहभागी मी कसं व्हावं, हा प्रश्न आहे. मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे जर वाहवत जात असेल आणि 2 तास अत्यंत माझं अंतःकरण उथळ होत असेल त्यांच्याशी गप्पा करताना आणि ते चर्चा आणि विनोद, तर माझं चुकलं. आता ही ना थोडीशी कला आहे. दर इज नथिंग राईट ऑर रॉंग, यू हॅव टू लर्न इट. ती कला थोडीशी शिकावी लागते की 2 तास मी त्यांच्याबरोबर देहाने तर आहे, पण मनाने मी काय करते याचा थांगपत्ता कोणाला लागता कामा नये. थोडंसं त्या चर्चेमध्ये सहभागी होणं, काही थोडेसे विनोद असतात, हे करावंच लागतं. तुम्ही तिथे बसून पुन्हा मौनात गेली तू समजा त्यांची, तरी चालत नाही. परमपूज्य काका नेहमी उदाहरण देतात, तुम्ही ऐकलं असेल आहे. त्यांच्या काळी सोशल मीडियाची काही समस्या नव्हती, पण चित्रपटाला त्यांना जावं लागायचं. मग चित्रपट बघताना मी काय करावं,
काका म्हणायचे चित्रपट बघताना मी नाटक करायचो. चित्रपट बघताना नाटक केलं तर हरकत नाही, असं विनोदही केलाय काकांनी. काय 3 तासाचा चित्रपट असतो, ज्यांनी आपल्याला चित्रपटाला नेलेलं आहे ते बघतील, आपण काय करायचं, मला त्याचं स्वातंत्र्य आहे ना, मी नामस्मरण करायचो असं काका म्हणायचे. पण त्याच्यातही काकाने एक सांगितलंय, 1-2 प्रसंग पाहून ठेवायचे. का? कारण घरी आल्यावर चर्चेसाठी लागतात, सिद्ध करावं लागतं की तुम्ही चित्रपट बघितला. आता ही जी एक युक्ती डॉक्टर काकांनी आपल्यासमोर ठेवली, याच्यातनं आपल्याला शिकायचं आहे की जेव्हा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते कुटुंबियांकडनं की मी त्यांच्यामध्ये सहभागी व्हावं, तेव्हा किती वेळ व्हावं आणि कसं व्हावं हे आपण शिकायचं. पण हे तोच करतो ज्याला मनापासून ते करायचं असतं. नाही तर काय असतं, माझी पण आवड तीच असते आणि मग मी ये रे माझ्या मागलं अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, असं होतं माझं. तर काय करणार, ते बोलवतातच आहेत, मग जायलाच पाहिजे. मग त्यांच्यासारख्या गप्पांमध्ये रंगलं पाहिजे, रमलं पाहिजे, असं मी त्यांचं नाव सांगतो. कारण माझी पण मनामध्ये ती इच्छा असते. तर तसं होऊ न देता हे करता करता आतमध्ये आपली स्थिती कशी सांभाळावी, तिथे जे काही बोलणं चाललं आहे ते माझ्या आतपर्यंत कसं पोचणार नाही याची व्यवस्था करणं इत्यादी, याला म्हणायचं कला. परमार्थ वापरण्याची कला, अप्लाइड परमार्थ. अहो, कळालं दादा, थँक्यू. आता सगळे प्रश्न मला वाटतं ह्याच माझ्या प्रश्नाविषयी अराउंड चाललेले आहेत, पण तरी सुद्धा परत विचारतो कारण हे थोडंसं गुळगुळीत व्हायला लागलंय. रूपाशी व्यवहार करताना स्वरूपावरचं अनुसंधान कसं ढळू द्यायचं नाही, तर याच्यासाठी टिप्स. आणि पर्टिक्युलरली आपल्या सगळ्यात जास्त इंटरॅक्शन्स 80% तरी म्हणता येईल की त्या फक्त 5 ते 10 लोकांविषयी असतात तुमच्या अराउंड. फॅमिली, क्लोज फॅमिली, थोडेसे ऑफिस त्याच्यासाठी मधले. त्याच्यासाठी टीप म्हणून एक ओवी पाठ करून टाकायची. देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म उपजे जाणं, इंद्रिय गुणाधीन तदनुसार जाणं वर्तती. संपला विषय. गुणागुणेश्वर. देही ज्या गुणाचे प्राधान्य, विशेषतः ज्या जीवांशी व्यवहार करताना मला समस्या येतात, इथे एक लक्षात ठेवायचं, मी योग्य का अयोग्य याच्याबद्दल बोलत नाहीये. हम्म, म्हणजे त्या व्यक्तीचं वागणं योग्य आहे का तुझ्या अपेक्षा योग्य आहे याच्याबद्दल मी आता बोलतच नाहीये. तो विषयच नाही, कारण तो प्रत्यक्षात तो विषयच नाही, कारण प्रत्येकाला आपलं वागणं आणि बोलणं योग्यच वाटत असतं. म्हणून तर तसं वागतात ना. अयोग्य आहे कळलं असतं तर कशाला वागले असते तसे ते. मग ते तसे का वागतात, तर देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म उपजे जाणं, हे समजावून घेणं आणि व्यवहार करणं म्हणजे स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार करणं. तुझा जो मूळ प्रश्न होता, कारण स्वरूप दोघांचं एकच आहे. त्याचं स्वरूप आणि माझं स्वरूप काही फरक आहे का? नाही, स्वरूप एकच आहे. हम्म, मागच्याला केला विचार आपण. मग फरक कुठे पडतोय, तर तो जीव या दृष्टीने वेगळा आहे, मी जीव या दृष्टीने वेगळा आहे. पुन्हा जीव या दृष्टीने वेगळा आहे म्हणजे काय, तर त्रिगुणात्मिका परा, 3 गुणांचं जे त्याचं मिश्रण आहे अंतःकरणावरचं, ते त्याला तसं वागायला भाग पाडतं आहे, तसं बोलायला भाग पाडतं आहे. मग परमपूज्य काका म्हणतात तसं एकदम 180 डिग्री हे होतं. काय, अरे तो तसा नाही वागणार तर कसा वागेल, असा विचार हम्म, पण करा. कारण मी आता समजून घेतलाय आणि नुसतं बौद्धिक पातळीवरती नाही, ते आतमध्ये रुजलाय की बरोबर आहे, अरे ही व्यक्ती अखंड रजुगुणाच्याच अंमलाखाली असते. हा सुंदर अजून एक शब्द लक्षात ठेव, तुला हवा असेल तर. अंमल, जसं दारूच्या अंमलाखालचा मनुष्य कसा वागतो, हम्म, किंवा लहान मुलं वाटेल ते चाललेलं असतं त्यांचं, आपण लक्ष देतो का त्यांच्याकडे, दुर्लक्ष करतो, कारण लहान मुलं आहे म्हणजे काय, अज्ञानाच्या अंमलाखाली आहे. तसं एखादी व्यक्ती अखंड रजोगुणाच्या अंमलाखाली असते, म्हणून तर आपण त्यांना रजोगुणी व्यक्ती म्हणतो. म्हणून त्या रजोगुणी व्यक्तीचं बोलणं तसंच असतं, वागणं तसंच असतं. आणि जेव्हा मी अखंड आयुष्यभर वाट बघत बसतो की ही व्यक्ती कधी बदलेल तिचं वागणं बोलणं, तर ते कधीच होणार नसतं. विशेषतः ती व्यक्तीचं पारमार्थिक नसेल तर. कारण ती घेऊनच आलेली आहेत ते, तशा वासना, ते गुणांचं मिश्रण ती घेऊन आलेली आहे. म्हणजे जीव या बाबतीमध्ये पराधीन आहे. हे सर्व जेव्हा छान माझ्या आतमध्ये रुजतं की नाही,
तेव्हा राग येणं तर दूरच राहू दे, क्रोध येणं दूर राहू दे एखाद्याच्या वागण्या बोलण्याचा, उलट त्याची कीव करावीशी वाटते. हे सगळं मनामध्ये पुन्हा सांगायचं नसतं. नाही तर मी हम्म, तुझी कीव करतो म्हणजे पुन्हा बोंबललं डॉक्टर काका जसं म्हणतात. ही कला आहे. हे आतल्या आतमध्ये की अरे खरंच काय बिचाराचं रजोगुणाचं किती रजोगुण आहे त्याच्या अंतःकरणामध्ये. त्याचा आणि एक लक्षात ठेव, आपण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की रजोगुणी मनुष्याला ना त्याच्या रजोगुणाचा त्यालाच जास्त त्रास होत असतो. बाय द वे, तुम्ही विचार करून बघा. हम्म, आता क्रोध, रजोगुणी मनुष्याला प्रचंड क्रोध येतो. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. आता ज्याला क्रोध येतो त्याला विचारा, तो दुसऱ्याचं अंतःकरण तर भाजत असतोच, पण त्याचं अंतःकरण आधी भाजलेलं असतं. क्रोधी मनुष्याला खूप त्रास होतो स्वतःला, पण हे त्या बिचाऱ्याच्या लक्षात येत नाही की हे कशामुळे होत आहे, काय त्यांनी करायला हवं आहे, त्याच्यावरती उपाय. ह्या दृष्टीने मी थोडीशी कीव जो शब्द वापरला तो या दृष्टीने वापरला. असं जेव्हा आपण हे सगळं या दृष्टीने जेव्हा आपण एखाद्या त्या जीवाकडे पाहतो, व्यक्तीकडे पाहतो ना, तेव्हा आपण उलट मदतच करतो त्याला हम्म. रागण्याच्या. एखाद दिवस तो शांत असेल, ऐकण्याच्या मनस्थितीत असेल, तर आपण त्याला सांगू शकतो की अरे असं असं तुझं चुकतं बरं, हे रजोगुणामुळे होतं. रजोगुणाचे कार्यक्रम थोडे कमी कर, सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न कर. पुन्हा हे शक्य झालं तर हे सांगणं महत्वाचं नाही आहे, पण त्यांनी माझं जे चित्त क्षुब्ध होतं ते अजिबात होत नाही. आता ही प्रक्रिया एका रात्रीत होत नाही, मान्य, पण हळूहळू ही होते. आणि त्याच्यासाठी म्हणून मी गमतीने तुला म्हणालो की ओवी पाठच करून टाक. कारण जेव्हा जेव्हा माझा बॅलन्स शुद्ध मराठीत बिघडायला लागतो तेव्हा ही ओवी ताबडतोब आठवायची. देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसीची कर्म उपजे जाण. इंद्रिय गुणाधीन तदनुसार जाण वर्तती. आणि म्हणून अंमल शब्द जो परमपूज्य काकांचा तुम्हाला खूप आवडतो, खूप कामात येतो तो. कारण तो अंमलाखाली आहे म्हटलं ना की ताबडतोब आपल्याला कळतं हां बरोबर आहे. तसं दारूच्या अंमलाखाली, अज्ञानाच्या अंमलाखाली आपण बोललो तसं या रजोगुणाच्या अंमलाखाली व्यक्ती अशीच वागणार आहे. अशी नाही वागणार तर कशी वागणार. असा एक सुंदर विचार आपल्याला प्राप्त होतो. ह्याला म्हणायचं स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी केलेला व्यवहार. कारण ती व्यक्ती त्या रजोगुणाच्या अंमलाखाली जर मला समजा त्या व्यक्तीने माझ्यावरती खोटे आरोप केले, तर ते ऐकून घेणं म्हणजे परमार्थ नव्हे, पण त्याचा योग्य पद्धतीने त्याला प्रतिसाद देणं, ज्याला इंग्लिशमध्ये छान शब्द आहे डोंट रिॲक्ट, रिस्पॉन्ड म्हणतात पहा. हम्म. हा रिस्पॉन्स मी देऊ शकतो का, कारण माझ्या आतमधली स्थिती ढळलेली नाही आहे. पण ॲट द सेम टाइम व्यवहारामध्ये जर मी त्याचा प्रतिवाद केला नाही तर त्या व्यक्तीला आणि कदाचित आजूबाजूच्यांना असं वाटू शकेल की आरोप खरे आहेत, कारण हा व्यक्ती समोरचा काहीच बोलत नाही. बरं मी तुकाराम महाराज नाही, हे महत्वाचं आहे ना. मी तुकाराम महाराज असेल ते सगळं बोलायची गरजच नाही आहे, कारण त्यामुळे आपलं चित्त क्षुब्ध होतं. मग माझं चित्त क्षुब्ध होऊ नये, व्यवहार व्यवहारासारखा घडला पाहिजे, म्हणून त्याला शांतपणे जे काही उत्तर द्यायचं, ज्या पद्धतीने द्यायचं ते देता येतं. याला म्हणायचं रूपाशी केलेला व्यवहार, पण लक्ष मात्र स्वरूपाकडे आहे. धन्यवाद दादा. ठीक आहे. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार करतो इथून आणि शेवटचा श्लोक घेतो. जय श्रीराम. श्लोक म्हणूया. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.